नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता काय झालं माहिती आहे, घरात दूध संपलं, त्यामुळे आपल्याला जायचं आहे डेअरीत दूध घेऊन यायचं आहे. आणि नंतर बघू दिवसभरात काय काय कामं लागते ती. गुरांकडे जाऊन वैरण काढून जाणार आहे, कुट्टी पण करायची. चला जाऊया. डेअरीत तर बघा आपण आलोय, पण इथली माणसं गेली सगळी चहा प्यायला, त्यामुळे बघा आपल्याला थांबायला लागणार आहे इथं. ते खूप मम्मीच चाललंय बघा जेवण बनवायचं. आणि इकडं आता दूध आणलेलं तापवत ठेवायचं चालू आहे. चहा पण घ्यायचा, अजून चहा पण घेतलेला नाही सकाळपासून. दूध नव्हतं त्यामुळे चहा पण काय घेतलेला नाही. आणि चहा घ्यायचा आणि वर परत राहणार जायचं, कारण की जरा काम आहे. लागवड पण टाकायची आहे, बघू काय काय काम आहे. वैरण आणायचे, कुट्टी आणायचे, सगळे कामं करायला लागणार दिवसभरात. पप्पा निघाली बघा लागवडीचं ठिकाण घेऊन राहणार. आणि मला एक काम लागलं आहे, म्हणजे काय माहिती आहे का, ही गाडी धुवायची आहे आणि थोड्या वेळानं जाऊन लागवड टाकायची. ठिकाण राहणार नेऊन ठेवणार आणि पप्पा जाणार जरा बाहेर काम आहे, त्यामुळं गाडीत तर धुतो मी. इस्त्री करायची तर शर्ट द्या की. हा कुठल्या साडी तुझ्या दी जळली, मला सांगायला ना. जळली तर मला सांगायला नाही. ह्यो शर्ट करते का इस्त्री? यो घालणार आहेस का साडी? तू घालणार आहेस काय? काय सर्च करायचं पण नाही. पप्पांनी सांग की, विचारतील किती. ₹10 इस्त्री करून मिळेल. शर्ट पॅन्ट वेगवेगळे इस्त्री करून मिळेल. ₹10 नाही, ₹10 नाही, ₹20 ₹20 एक शर्ट, ₹20 पॅन्ट, असं ₹20 म्हणजे ₹40 जोडी. कुणाची जर ऑर्डर असेल तर नक्कीच कळवा. जरी मला जमलं नाही तर माझी मम्मी तुम्हाला इस्त्री करून देईल. लॉटमध्ये काय असेल ते. हां दिशील ना का इस्त्री करून तू? बिना इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस म्हणजे इस्त्रीवाल्याचा. एक इस्त्री घ्यायची, टेबल घ्यायचं आणि चालत चालू. टाकतो की आता पुढे टाकतो इस्त्रीचं दुकान. आता काय पर्याय नाही, पैसाच पैसा. इसकी माका पैसाच पैसा. किस्त काय नुसतं खोऱ्यानंच वाढायचं बघ. सगळी देणार ₹10 चिल्लर, खोऱ्यानं वाढायची, पोत्यात भरायची. कडकमध्ये बघा इस्त्री झाली आणि आता पप्पा शर्ट घालून जातील, त्यांचं काम आहे तिकडे बाहेर. आता आपण जाऊया लागवड टाकायला. चलो.
युनिफॉर्म सगळा चेंज केला आहे आता आणि आता जाऊया रानात लागवड टाकायची. ती झाली की आंघोळ करायची. अजून आंघोळ केली नाही सकाळपासून. आणि आपला आता दररोज कंटेंट येणार आहे बघा यूट्यूबवर आणि दररोज आपण काय ना काहीतरी अपलोड करत राहणार आहे. आत्ता आपण आलो बघा रानात लागवड टाकायची. तो काय इथे ठिकाण ठेवलं आहे ती लागवड टाकायची आपल्याला. आणि लागवड टाकली की परत जे राहिलेली कामं आहे तेवढी करून घ्यायची. तर वरनं जाऊन कुठे पण करून आलो आपण. मला काही कामं नाहीत बघून आहेत जाऊ कुठं तर फिरायला. ही बघा ही लागवड आहे आणि एक सरी टाकली आपण. विषय काय झाला आहे लागवडीत आहेत बघा ढेकळं जास्त. त्यामुळं ढेकळं काढायला का नाही लागवडीचं. तर आपल्याला एक दुसरं ठिकाण आणायचं आहे त्यामुळं आपण निघालो. हे ठिकाण घ्यायचं होतं बघा आपल्याला. विषय काय माहिती आहे की असली जी ढेकळं आहेत का नाही ही टाकायची आपल्याला बघा या ठिक्यात. त्यामुळं ही ठिकाण आपण आणलं जाऊन. आणि आता एका टपात तरी का नाही 2-3 सऱ्या टाकायच्या आपल्याला. कारण की थोडीच टाकायची लागवड, जास्त काय टाकायची नाही. त्यामुळे लागवड घेऊया काढून टाक. एवढं रान टाकले आणि बघा ही एवढी लागवड राहिली शिल्लक. आता जाऊया घरी आंघोळ बिंघोळ करूया आणि जेऊया. तुला अवतार बिघडला आहे बघा सगळा. आज आता सगळं हात बित सगळं पांढरं झालं आहे. आणि आता आंघोळ करूया. आणि हे बघा की सगळं अंग भरलं आहे. सगळं कपडे भरले सगळे लागवडीनं. आता आंघोळ करूया आणि बघू परत काय नियोजन करू. दुसरीकडे कुठं तर जाता येते का बघू. मी हातपाय धुतली ती. आता आंघोळीला जातो तर फ्रेश होतो. आणि तर विषय काय झाला आहे तर जरा नियोजन बदलले. आंघोळ म्हटलं परत करूया. आत्ता जाऊन केस कापून या आणि गाडी पण जरा स्टार्टरचं बिघडलं आहे तेवढं करून येऊया. की काय स्टार्टरच लागत नाही बघा. स्टार्टर पण लागत नाही ह्याचं बी बघून येतो. आणि ही बघा सगळं वाढलं आहे ही पण ही करून येतो. कारण की उद्या आहे यात्रा त्यामुळे सगळं बघितलं पाहिजे. मी आता आले बघा केस कापून. आणि आता करूया बघा व्लॉगला एंड. धन्यवाद. तेवढं सबस्क्राईब करा.